हॅलो फ्रेंड्स, आस्वाद रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मटार भात। चला तर बघूया रेसिपी। मी 1 वाटी सोललेला वाटाणा घेतला आहे। आता 2 वाट्या तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। यामध्ये मिरची व अद्रकची पेस्ट करायची आहे आपल्याला। आता एका कुकरमध्ये कडकडीत तेल गरम करायचे आहे व त्यामध्ये खडा मसाला व तेजपत्ता टाकायचा आहे। आता त्यामध्ये आपण बारीक केलेली अद्रक व मिरचीची पेस्ट घालायची। त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे व चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यात जिरे, मोहरी व हळद टाकायची आहे। मी आता घरी बनवलेलं लाल तिखट त्यात टाकलं आहे। गरम मसाला, धने पावडर व सोललेला मटार आपण त्यात टाकायचा आहे व चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये बिर्याणी मसाला टाकला आहे मी लकीचा, मला तो खूप आवडतो, त्यामुळे बिर्याणी खूप छान होते। आता धुतलेले तांदूळ आपण त्यामध्ये टाकायचेत व चांगले परतून घ्यायचेत। तांदूळ एक 10 ते 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे, त्यामुळे भाताला चव खूप छान येते व तांदूळही छान परतला जातो। आता त्यामध्ये पाणी घालायचे आहे। मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे। त्यामध्ये मी टोमॅटोचे थोडे मोठे मोठे काप करून घातलेत, कारण त्यामुळे भात खूप छान लागतो व दिसायला पण छान होतो। आता मी त्यात कोथिंबीर व मीठ घातले आहे। हे झाला आपला मटार भात तयार। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।